जळगावच्या पाचोऱ्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शन करून आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता दाखल केला। यावेळी शिवसेनेची भव्य शक्ती प्रदर्शन महारॅली पाचोरा शहरातील कृष्णापुरी पासून सुरू झाली। आठवडे बाजार परिसरातून जेट पाठशाळेसमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास माल्यार्पण करून आशीर्वाद देण्यात आले। तदनंतर हजारोंच्या संख्येने नगर परिषदेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। शिवसेनेचे नगरसेवक पदाचे 28 उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे 1 उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तर मतदार बांधवांची उपस्थिती होती। आपस आहे।
इकडे बघा सगळ्यांनी दोन पार्टामध्ये फोटो घ्यावा लागणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। किशोर अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किशोर अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि 28 नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहेत। मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे, पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे, मतदार राजांचे मनापासून आभार मानेल, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईन की लोकांना असं वाटत होतं की हा एकटा
आणि हे सगळे एकत्रित आलेले आहेत. मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हेरलं की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोरप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं. स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी, किशोरप्पा तू भिवू नकोस, आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत, हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं. तमाम जनतेने प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमच्या सगळ्या उमेदवारांचं, माझं, शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर, त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता. त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि 28च्या 28 उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं. अपक्ष विरोधकांनी सांगितलं होतं की पाणी पुरवठ्याचा फार मोठा प्रश्न होता. आजही शहराला 8 दिवसामध्ये पाणी मिळत आहे, यावर आपण काय सांगा? हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. ऑलरेडी 11 महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला, हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योजना ही 2007 मध्ये मंजूर झाली आणि 2007 मध्ये ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं 30-35 हजार लोकसंख्या होती. ती 2007 मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टर्मला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने 2017 मध्ये तब्बल 10 वर्षांनी तिला कार्यान्वित केली. परंतु त्यावेळेचे पॉप्युलेशन 2007चे पॉप्युलेशन 2017 मध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं. आज 2025 आहे. मधल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला, या शहराची वाहन निर्माण झाली, तर आत्ताचं पॉप्युलेशन 1 लाख 1.25 लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे. तेव्हा पॉप्युलेशन 25,000 होतं, आज मतदान 60,000 आहे. एवढा मोठा फरक या मागच्या 10 वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला. आणि म्हणून हे सगळे हेरून आपण आता तब्बल 60 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. तिची टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, फिल्ट्रेशन प्लॅनचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगती पथावर आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं 1-2 दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. पण मी याच्यावर थांबलो नाही. माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावरून. आम्ही दोघांचा सर्वे केला, दोघांचा DPR तयार केला. परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता. म्हणून आपण 350 करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, त्याचा DPR तयार केला आणि आता ते प्रपोजल आपले नगर विकास मंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत 350 करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन 24/7 शुद्ध पाणी, मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या पाचोरा शहरवासियांना देतो. आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोरप्पा जे सांगेल त्याला 100% मान्यता देते. कारण मी खोटं बोलणारा व्यक्ती नाही. जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोरप्पामध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोरप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी घेते. अतिक्रम घर 3500-3600 या नगरपालिकेचे ते अजूनही नावात लागण्यात आलेले एक टप्पा झाले, पण आता पुढचा टप्पा काय होणार? आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास 3600 घरं हे अतिक्रमण धारक आहेत आणि माझा मागच्या 5-7 वर्षापासूनचा हा लढा चाललेला आहे. आपण या सगळ्या विषयावर मान्यता आणून या 3500 घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही. मग घरकुल का देऊ शकत नाही?
तर केंद्र सरकारचा असा नियम आहे की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं घरकुल मंजूर करू शकत नाही. हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणधारक आहेत. म्हणून मी 2017 मध्ये अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला. त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की 2011 पूर्वीचे जे कोणी अतिक्रमणधारक असतील या सगळ्या अतिक्रमणधारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खऱ्या अर्थाने 2017 नंतर या वाटचालीला सुरुवात झाली. परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्यांच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे. जर जागा मोजणं गरजेचं असेल तर ती TLR कडे फी भरणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला जर मोजणी करायची असेल तर 7-10 हजार रुपये त्याला खर्च आहे. मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता, कारण तो पहिलेच त्रास केलाय, अतिक्रमण धारक आहे, माझा प्रयत्न होता की ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली, DPDCने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोरगरीब जनतेला 7-10 हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही. ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 20 लाख रुपये पाचोरा नगरपालिकेने आणि 20 लाख रुपये भैरव नगरपालिकेने ही मोजणीची फी भरली. ती अर्ध्याच्या वर घरे मोजले गेले आणि त्याला कायम करण्यासाठी अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित आहे. आपण शेवटचा प्रश्न, आपण 28 नगरसेवकांचे लोकनियुक्ती फॉर्म भरला, आपण किती उमेदवार आपले निवडून येतील, काय अपेक्षा आहे? मी आपल्याला खात्री देतो की ह्या पाचोरा शहर आहे, या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या फंद्यात पडू नये. ही अतिशय हुशार चाणक्य असलेला हा मतदार राजा आहे. हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 3 तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी 28च्या 28 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा मला 100% आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू भगिनींवर आहे. आपले सेकंड नगराध्यक्ष झाल्यानंतर सेकंड नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेला काय असं 100 दिवसामध्ये असं कोणते काम करणार तुम्ही? पहिला विषय असा आहे की आज मला असं वाटतं की या पाचोरा शहरातला जर का सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आपण पाहिल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईन मध्ये आहेत. मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सगळ्यांचं दैवत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा परिसर आपण त्या ठिकाणी जवळपास 17 करोड रुपये मंजूर केलेले आहेत. परिसराचे डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच ठिकाणी आपण 5 करोड रुपयाचा पूल मंजूर केलेला आहे, त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिथेच आपण या पाचोरा तालुक्यातले जे वारकरी बांधव आहेत त्या वारकऱ्यांसाठी 5 करोड रुपयाचं वारकरी भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. या पाचोरा शहर आणि परिसरातल्या अनेक तरुणांना मला असं वाटतं की पाचोरा शहर आणि पाचोरा आणि भडगाव तालुका जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त फौज मध्ये भरती होणारा तरुण कुठला असेल तर तो माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला आहे. परंतु त्यांना व्यायाम करण्याच्यासाठी कुठेही सुविधा नव्हती म्हणून आपण 5 करोड रुपयाचं क्रीडा संकुल मंजूर केलं. ते काम आपल्याला पाईपलाईन मध्ये आहे. काकांबर्डी की जे आमचं सगळ्यांचं ग्रामदैवत आहे त्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता आपले 5 करोड रुपये मंजूर आहे. कामाची सुरुवात झालेली आहे. या जनतेला फिरायला जर हायवे आपण पाहिला तर तिथं आपण जॉगिंग ट्रॅक तयार करतोय. 3.5 करोड रुपये तिथे मंजूर आहेत आणि क्रॉसिंग साठी आपण त्या ठिकाणी पूल तयार पुलाची निर्मिती त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही स्वप्न आहेत ते मी वचननाम्याच्या मार्फत आपल्या सगळ्यांचे पुढे देणार आहे. परंतु जे आज कामं चालू आहेत ते सगळ्या आपल्या साक्षीनेच त्या ठिकाणी आहे. चला, जय महाराज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.